शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय. उठ भक्त तुला सदा तुझी भक्ती पाहून मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. बोल तुझी काय इच्छा आहे? हे कैलासपती महादेवा, मी भस्मासुर पुत्र दुरासन आपणास वंदन करतो. महादेवा, तुम्ही माझी भक्ती पाहून माझ्यावर खरोखरच प्रसन्न झाला असाल तर मला वरदान द्या. भक्त तुला सदा बोल तुला कोणतं वरदान देऊ? महादेवा, तुम्ही माझी कठोर तपश्चर्या पाहून माझ्या भक्तीवर खरोखरच प्रसन्न झाला असाल आणि जर का मी वर देणारा एक ठरला असेल तर मला असे वरदान द्या की या त्रिभुवनात देव दानव मानव क्षय राक्षस यांच्यापासून दिवसा किंवा रात्री मला मृत्यूचे भय नसावे असा मला शुभ आशीर्वाद द्या. असं मला वरदान द्या प्रभू. भक्त तुला सदा जन्म घेणाऱ्या प्रत्येकाचा मृत्यू हा निश्चित असतो, परंतु तू माझी मनोभावे भक्ती केलीस म्हणून तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तथा शंकराची मुलं म्हणायला जरा करून त्यांच्याकडून आम्हाला त्वचा वरदान प्राप्त करून घेतलं. म्हणजेच या त्रिभुवनात देव दानव मानव क्षय राक्षस यांच्यापासून दिवसा किंवा रात्री मला मृत्यूचे भय नाही. संपूर्ण
नारदा, अरे तू तर त्या देवाचा दास शोधतोस मात्र खास. आणि काय तर म्हणे तुझ्यासाठी वाईट नव्हे तर आनंदाची बातमी. अशी कोणती आनंदाची बातमी आहे नारदा? हे तुला सदा तुझ्या शंकराकडून वर प्राप्त करून घेतलाय. पण शक्तिशाली बनलाय. नारदाची कठोर तपश्चर्या करून त्यांच्याकडे अमरत्वाचे वरदान प्राप्त करून घेतलंय. या त्रिभुवनात देव दानव मानव क्षय राक्षस यांच्यापासून दिवसा किंवा रात्री मला मृत्यूची भय नाही. संपूर्ण त्रिभुवनाचा राजा दैत्याला दुरासन झाला. हे तुला सदा म्हणून मी तुला सांगत आहे, प्रथम ते इंद्रदेवांवरती स्वारी कर आणि आपल्या वराची शास्त्री करून दे. नारदा, तू देवांचा देव देवेंद्र, त्याच्या समोर अंबा मेकान असतात तोही न देव. नारदा, क्षणाचा विलंब न करता असा जातो अमरावतीवर. त्या देवेंद्रला युद्धाची आवड करून त्या ठिकाणी माझं राज्य स्थापित करतो म्हणजे झालं. येतो मी. ठीक आहे, या आपण. यमपुरीचा वाजे
इंद्रदेवा आपण आणि असं शांत नारायण नारायण असे घडले तरी काय? इंद्रदेवा त्या शंकराच्या वराने उन्मत्त झालेला दुराचा दैत्य आपल्यावरती चाल करू ठीक आहे, येऊ दे त्याला. घेतो त्याचा समाचार. या पण अमरावती माझ्या स्वाधीन कर आणि माझ्या चरणाचा दास म्हणून. अरे, हे विसरू नकोस. देवांचा राजा इंद्रदेवाच बनव. इंद्रदेवा आणि शंकराच्या वराने दैत्यला दुरासन संपूर्ण त्रिभुवनात अमर झाला आहे. मुखाट्यानं माझ्या मार्गातून बाजूला आणि माझ्या चरणाचा दास म्हणून. सांगत आहे तुला, माझ्या पावला मागायचं काहीतरी केल्याचा परिणाम. अरे परत जाण्यासाठी नव्हे तर तुझ्या दैत्यनाथ होणार आहे.
मुकाट्याने तुला सांगत आहे माझ्या मार्गातून बाजूला हो. तुला सुद्धा त्यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य असेल बोल काला शंकराच्या वराने फार उन्मत्त झाला आहे. कणांच्या मिळवणुकीतून विष्णूच्या असलेला गेलास काय? हा पहा तुझा पाठ लागला. माझ्या युद्धात पळून विष्णूचा सणा घेण्यासाठी आलास काय? हे विष्णुदेवा तुला देखील सांगितलंय की वैकुंठ नगरी माझ्या स्वाधीन कर आणि माझ्या चरणाचा दास सोडून द्या. हे दुरासदा शांत हो, शांत हो. अरे एवढा अहंकार करू नकोस. अहंकार करू हा आपला नाश करता. दुरासदा शांत हो. विष्णू अन्नपुत्र विष्णुपुराण. हे दुरासदा तू भस्म पुत्र आहेस. त्या भस्मासुराला असाच गर्व झाला होता. त्याचे गर्व हरण आम्हीच केले होते. अरे तूच नाही त्या मुनीचं रूप घेऊन माझ्याच पित्याचा म्हणजे भस्मासुराचा वध केला होता. अरे माहित आहे ना तुला. त्याचाच बदला घेण्यासाठी दैत्याने तुला एवढा गर्व करू नकोस. लक्षात ठेव. अरे गर्वाचा घर नेहमी खाली असते. तुला ठाऊक नसेल त्या शंकर भोळातांची कठोर तपश्चर्या करून त्यांच्याकडून अमरत्वाचे वजन प्राप्त करून घेतलंय. मुखाच्यानं सर्व देवगण मिळून मला शरण या. अरे दादा
महादेवा, तुम्ही असे कोणालाही वर देता आणि त्याचे हो आम्हा सर्व देवांना बघावे लागतात. देव हो, असे घडले तरी काय? महादेवा, तो दुरासन नावाचा दैत्य आम्हा समस्त देवगणांना त्याला सात उपाय करून सोडलाय. महादेवा, यात काहीतरी मार्ग सांगा. देव हो, माझ्या वरापुढे माझेच काही चालत नाही, परंतु निश्चित यातून काहीतरी मार्ग निघेल. देवराजेंद्र, हा तर मुनिवर्यांचा आवाज आहे. यातून मार्ग हे सांगणार. हो विष्णुदेवा, यातून मार्ग मुनिवर या सांगू शकतात. मग आपण त्याची वाट पाहूया. चला तर. देव हो, चला पार्वती पुत्र गजाननची आराधना करूया. तेच आपल्या संकट